बारामती विमान अपघात प्रकरणी अखेर 0 FIRने गुन्हा नोंदवण्यात आला असून या भीषण अपघातामागे मोठे गुन्हेगारी कट कारस्थान असल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झालेल्या या प्रकरणात स्वतंत्र फौजदारी तपासाची मागणी करण्यात आली आहे। VSR व्हेंचर्सच्या मालकीचे लिअरजेट 45 हे विमान मुंबईवरून बारामतीकडे जाताना 28 जानेवारी रोजी सकाळी 8:45च्या सुमारास बारामती विमानतळाजवळ कोसळले होते। या अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, वैमानिक सुमित कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, विदीप जाधव आणि पिंकी माळी अशा 5 जणांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी कर्नाटकातील बंगळूर येथील हायग्राउंड्स पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यानुसार अपघातात जबाबदार संबंधिताविरुद्ध 31 मार्च रोजी 0 FIRने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊनही गुन्हा नोंदवण्यात आला नाही, त्यामुळे अखेर हा मार्ग अवलंबावा लागल्याचे फिर्यादीत नमूद आहे। या फिर्यादीनुसार हा विमान अपघात नसून नियोजित कट कारस्थानाचा भाग आहे। विमान कंपनीकडून सुरक्षा नियमाचे उल्लंघन, उड्डाण तासाच्या नोंदीमध्ये फेरफार, देखभालीतील गंभीर त्रुटी आणि संचालनातील निष्काळजीपणा यामुळेच ही दुर्घटना घडली असा आरोप करण्यात आला आहे। पुणे CID कडून केवळ अपघाती मृत्यूच्या दृष्टिकोनातून तपास सुरू आहे, त्यामुळे स्वतंत्र गुन्हेगारी तपासाची मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे। DGCAच्या सुरक्षा अहवालानुसार संबंधित कंपनीची विमाने उड्डाणास अयोग्य ठरवून ग्राउंड केली होती। संबंधित विमानाने सुमारे 4915 तास उड्डाण केले होते, जे अनिवार्य मर्यादेच्या जवळ होते। प्रत्यक्ष उड्डाण 8000 तासापेक्षा अधिक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। अपघाताच्या दिवशी बारामती परिसरात कमी दृश्यमानता असूनही विमानाला लँडिंगची परवानगी देण्यात आली। नियमानुसार आवश्यक असलेल्या किमान 5 किलोमीटर दृश्यमानतेपेक्षा कमी परिस्थितीत लँडिंगचा प्रयत्न झाल्याने नियमाचा भंग झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले। विमानाच्या प्रमाणपत्र प्रक्रियेत विसंगती आढळून आली। नोंदणीपूर्वीच उड्डाण क्षमतेचे प्रमाणपत्र देण्यात आले। अपघाताच्या वेळी वैमानिक सुमित कपूर यांच्या मद्यप्राशनासंबंधीचा पूर्व इतिहास, शेवटच्या क्षणी वैमानिक बदल, उड्डाणातील विलंब आणि धोकादायक धावपट्टीची निवड या बाबीही संशयास्पद असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या सर्व बाबीवरून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करून संबंधितावर सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे। हे प्रकरण पुढील तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे। मूळ नियोजित वैमानिकास शेवटच्या क्षणी बदलण्यात आले। उड्डाणाला 70 मिनिटांचा विलंब झाला। धोकादायक धावपट्टीची निवड करण्यात आली। या बाबी संशयास्पद आहे। अपघाताच्या शेवटच्या क्षणी सहवैमानिकाने "ओह शिट" असे उद्गार काढल्याची नोंद असून प्रमुख वैमानिकाकडून कोणतीही आपत्कालीन प्रतिक्रिया न मिळाल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।